श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे. गेल्या भागात आपण मेष राशीसाठी हे येणारे 2024 वर्ष कसे राहील हे पाहिले. आता आपण 2 नंबरची राशी म्हणजे वृषभ राशी या राशीसाठी 2024 हे वर्ष कसे राहील हे पाहणार आहोत. वृषभ ही शुक्राची राशी असून पृथ्वी तत्वाची राशी आहे. स्थिर स्वभावाची आणि स्त्री राशी आहे. वैश्य धर्माची ही राशी आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत ही रास द्वितीय क्रमांकावर आहे. म्हणजेच कुटुंबस्थान, धनस्थान येथे येते. स्वतःचे बळ जाणून असणारा हा बैल हे वृषभेचे चिन्ह आहे. स्थिर तत्वामुळे तो बैल शांतपणे बसलेला आहे. वृषभ ही पृथ्वी तत्वाची राशीपैकी सर्वात तरुण राजराशी आहे. प्रेम, सौंदर्याची आवड, तसेच स्वच्छता, टापटीपणा, व्यवस्थितपणा, फॅशन, उत्तम वस्त्रे, अलंकार, नटणे, कलाकुसर याची आवड, उपजतच शुक्राचा गोडवा, सुखी जीवनाची व सरळ सोप्या जीवन जगण्याची आवड, शांतप्रिय, संचय करण्याची वृत्ती, त्यागीपणा कमी पण भोगीपणा जास्त, कोणतीही चौकट यांना आवडत नाही. हे आपण साधारण वृषभ रास कशी आहे हे पाहिले. आता वृषभ राशीसाठी येणारे 2024 हे वर्ष कसे जाईल ते आपण पाहणार आहोत. चंद्र राशीनुसार वृषभ राशीचे आपण आज भविष्य पाहणार आहोत. वृषभ राशीच्या पंचमातून केतू असून सप्तमात बुध आहे, तर अष्टमात रवी मंगळ आहेत. दशमात शनी आणि 11व्या स्थानात राहू आहे. 12व्या स्थानात देव गुरु बसले आहेत. एकंदरच असे ग्रहमान यावर्षी वृषभ राशीत राहणार आहे. गुरु व्ययात म्हणजेच 12व्या स्थानात असून 4, 6 व 8व्या स्थानावर आपली दृष्टी टाकत आहे. म्हणजेच चतुर्थ स्थान म्हणजे कुटुंबस्थान. कुटुंबातील घरासाठीचे खर्च वाढतील. तसेच तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, कारण षष्ठ स्थानावर सुद्धा गुरुची दृष्टी आहे. मे 2024 पर्यंत तुम्हाला लिव्हर संदर्भात किंवा डायजेस्ट संदर्भात काही प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याचप्रमाणे आपला डायबिटीज वगैरे चेक करत राहा. जेव्हा गुरु तुमच्या पहिल्या स्थानात येईल म्हणजेच मे नंतर, तेव्हा तुमची फायनान्शियल प्रोग्रेस होईल आणि तुमच्या स्वतःच्या चंद्र राशीत म्हणजे गुरु वृषभेत जेव्हा येईल तेव्हा तुमचा बँक बॅलन्स सुद्धा वाढेल. मात्र तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. त्याचप्रमाणे गुरु तुमच्या राशीत आल्यावर 5, 7 व 9 या स्थानाला पाहणार आहे. म्हणजेच पंचम स्थान हे तुमच्या मुलांचे स्थान आहे, तर मुलांकडून तुम्हाला चांगल्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांसाठी देखील हे वर्ष चांगले आहे. परंतु एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासाकडे थोडं लक्ष द्या. मे नंतर तुम्हाला काळ चांगला आहे. कारण 5व्या स्थानात केतू आहे. त्यामुळे मन विचलित होऊ शकते. पण जेव्हा मे महिन्यात गुरु दृष्टी टाकेल पंचम स्थानावर, त्यावेळेस विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष लागेल. 7व्या स्थानावर सुद्धा गुरुची दृष्टी आहे. म्हणजेच नवरा बायकोंचे संबंध थोडे सुधारण्यास मदत होईल. विवाह इच्छुकांनी म्हणजे ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी हे वर्ष प्रयत्न करण्यास काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही प्रयत्न केले तर तुमचं लग्न या वर्षात जमू शकते. त्याचप्रमाणे भाग्यस्थानावर सुद्धा गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे आपले भाग्य सुद्धा या काळात सुधारण्यास मदत होईल किंवा तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. एकंदरीत तुमचे भाग्य उजळेल. आता आपण पाहू की राहू ग्रह काय करेल ते. राहू ग्रह संपूर्ण वर्ष 11व्या स्थानात बसले आहेत आणि 11वे स्थान हे राहूसाठी अत्यंत शुभ आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. 3, 6 आणि 11 ही स्थानं राहूला चांगली फळे देतात असे म्हणतात. जर तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केले असेल किंवा तुम्ही कुठे पैसे तुमचे अडकवले असतील तर त्याचा फायदा तुम्हाला आता मिळेल. त्याचप्रमाणे प्रमोशन मिळेल. तुम्ही तुमच्या कामात परिवर्तन कराल. एक्स्ट्रा इन्कम सोर्स वाढतील. पण तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण 11व्या स्थानातून राहू पंचमावर दृष्टी टाकत आहे. त्याचप्रमाणे केतू देखील तिकडेच आहे. आता आपण सगळ्यात मोठा ग्रह शनी याबद्दल बोलणार आहोत. पूर्ण वर्ष 10व्या स्थानात राहणार आहे. तिथे ते शश नावाचा राजयोग करतील. त्याचप्रमाणे तुम्हाला ते मजबूत बनवतील. IT टेक्निकल इंजिनिअरिंग यांना मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळू शकते. तसेच टूर्स अँड ट्रॅव्हल्स येथील
गॅस, लोखंड संदर्भात काम करणारी व्यक्ती यांना फायदा देखील होऊ शकतो. शनी हा 4थ्या स्थानावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते. आईला जपा. 7व्या स्थानावर पण शनी दृष्टी टाकत आहे. आपल्या पार्टनरसोबत आपले वाद होऊ शकतात. आता या सगळ्यावर आपण उपाय काय करायचे? तर शुक्राचा बीज मंत्र करा. ओम नमः शिवायचा जप करा. शनी अथवा मारुतीची उपासना करा आणि विद्यार्थ्यांनी गणपती उपासना करा. धन्यवाद. असेच आपले व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढील भागात भेटायला विसरू नका. पुढील भागात आपण मिथुन रास पाहणार आहोत.